तर आजच्या क्लासमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं आजपर्यंत घेतलेल्या 2018 ते 2025 दरम्यानच्या सर्व परीक्षांमधील NNMSमधील बुद्धिमत्ता चाचणीतील सांकेतिक भाषा या घटकातील सगळे PYQ आपण डिस्कस करणार आहोत. तर सांकेतिक भाषामध्ये ज्यावेळी अक्षरमालेचा उपयोग होतो किंवा इंग्रजी अक्षरमालेतील अक्षरांचा वापर केला जातो, तर त्यासाठी अतिशय महत्त्वाचं काय आहे राजांनो, तर ए पासून ते झेड पर्यंतचे त्या अक्षरांचे अनुक्रमांक तुमचे पाठ पाहिजे. पहिला मुद्दा, जर अनुक्रमांक व्यवस्थित पाठ असतील तर प्रश्न 1 मिनिट नाही 1 मिनिटाच्या आतच सॉल्व होतील. ठीक. दुसरा मुद्दा, तुम्हाला त्या इंग्रजी वर्णमालेतील कोणतंही अक्षर असेल तर ते डावीकडून, जर समजा एचा डावीकडून पहिला क्रमांक आहे तर एचा, किंवा उजवीकडून पहिल्या क्रमांकाला कोण आहे तर झेड आहे. बीचा विरुद्ध कोण किंवा बीचा जोडीदार कोण, त्या पद्धतीनं, म्हणजे डावीकडून 2 नंबरला बी असेल तर उजवीकडून 2 नंबरला वाय, डावीकडून 3 नंबरला सी असेल तर उजवीकडून 3 एक्स, डावीकडून 4 नंबरला डी असेल तर उजवीकडून 4 नंबरला डब्ल्यू. याप्रमाणे EV, FU, GT, HS, IR, JQ, KL, केचा जोडीदार P, Lचा O आणि Mचा N. तर या जर जोड्या तुमच्या पाठ असतील व्यवस्थित तर मग सांकेतिक भाषेतील असू द्या किंवा मग तुमचं इंग्रजी अक्षरमालेतील विसंगत पद असेल किंवा मग तुमचं समसंबंध असेल, क्रमाने येणारे पद असेल, तर हे सगळे प्रश्न अतिशय सोपे जातील. ठीक आहे. तर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. एका सांकेतिक भाषेत ईस्ट 9 तर त्याच सांकेतिक भाषेत नॉर्थ किती येईल? बघा, ईचा क्रमांक 5 आहे, एचा 1, एस 19 आणि टीचा 20. आता या सगळ्यांची जर बेरीज केली तर बघा, 19 आणि 1 20, 20 आणि 20 40, 40 आणि 5 45. आता सिंपल आहे, 45चा 9 करण्यासाठी मला 5 भागावं लागेल, एकतर 5 भागावं लागेल. मग जर इकडं बघा 14 अधिक ओचा 15, आर 18, टी 20 आणि एच 8, 8 8 2 16, 16 आणि 5 21, 21 आणि 4 25, हातचे आले 2, 2 आणि 2 4, 5 6 आणि 7. जर इथं 5 भागलं तर इथं 5 भागावं लागेल. जर 5 भागलं तर 15 5 75, म्हणजे काय येणार आहे माझं उत्तर? 15 येणार आहे. आणि 15 पर्यायामध्ये दिसतोय का? नाही. तर मला दुसरं लॉजिक लावावं लागेल. काय? तर 4 आणि 5 अंकांची बेरीज केली. 4 आणि 5 किती? 9. मग त्याप्रमाणे 7 अधिक 5 किती रे? 12. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला, एका सांकेतिक भाषेत आर्मी हा शब्द E5, U21, O15 आणि Z26 असा लिहितात. तर त्या सांकेतिक भाषेत फंड हा शब्द कसा लिहाल? 1चा 5 झाला म्हणजे अधिक 4 केला, 18चा 21 झाला अधिक 3 केला, 13चा 15 अधिक 2 आणि 25चा 26 झाला अधिक 1 केला. आता जर समजा Fचा क्रमांक 6, 21U, N 14, D 4, 6 आणि 4 किती रे? 10. सुरुवातीला जे पाहिजे सगळीकडे, त्यानंतर अधिक 4 झाल्यानंतर अधिक 3, 21 आणि 3 किती? 24. 2 नंबरला x पाहिजे, म्हणजे दुसरा आणि तिसरा पर्याय येऊ शकतोय. पुढे जाऊया. अधिक 4 अधिक 3, अधिक 3 केलं तर इथं 24 येणार, इथं अधिक 2 केलं तर इथं 16 आणि इथं अधिक 1 5. म्हणजे 16व्या क्रमांकाला कोण असतो? P असतो. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाला P आला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं. एका सांकेतिक भाषेत
अबाव हा शब्द ZYLEV असा लिहितात, तर त्या सांकेतिक भाषेत राईट हा शब्द कसा लिहितील? आता इथं बघा एकदम सिंपल आहे. ए डावीकडून पहिल्या क्रमांकाला आहे, झेड उजवीकडून पहिल्या क्रमांकाला, बी डावीकडून दुसरा, वाय उजवीकडून दुसरा, ओ डावीकडून 15, यल उजवीकडून 15, म्हणजे डावीकडनं उजवीकडनं समान अनुक्रमांक असलेले अक्षर शोधायचे. आरसाठी कोण रे? आय, परत आयसाठी आर, जीसाठी टी, एचसाठी एस आणि टीसाठी जी. IRTSG, IRTSG पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा 2 स्तंभ दिलेत. चला कॉमन अक्षर काढावे लागतील. पहिल्यामध्ये आर, पहिल्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये काय काय कॉमन दिसतंय रे? आर आणि ई कॉमन दिसतंय, आर आणि ई. मग 2 अंक पण कॉमन असायला पाहिजे. कोणते कोणते आहेत? 8 आणि 4. मग आर आणि ई साठी 8 आणि 4 असू शकतोय. मग पुढं इथं फक्त आर आहे पहा, मग इथं आर आहे तर 8 आहे, म्हणून आर साठी 8 फिक्स करून टाका. आणि राहिला कोण? आर आणि ई कॉमन होता, मग ई साठी काय येणार आहे बाळांनो? बोला. ई साठी 4 येणार. मग आर संपला, ई संपला, 4 आणि 8 संपला. ठीक आहे. इथं डबल ए आहे, म्हणजे ए साठी काय येणार आहे? 1 येणार आहे. ए साठी 1 येणार. आता पुढे जाऊया. इथला आर घेतलेला आहे आपण 8. आता या दोघांमध्ये काय कॉमन आहे? यू कॉमन आहे. आणि इथं कोण? यू कॉमन आहे ना. हां, मग याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कोणता अंक कॉमन आहे? 5 कॉमन दिसतोय मला, म्हणजे यू साठी काय येणार? 5 येणार. मग उरलेला यल असणार. यल साठी काय येणार आहे? यल साठी 6 असणार. संपलं. आता त्याच्यानंतर इथं या. यू साठी मिळालं आहे आपल्याला. टी आणि ओ साठी, टी आणि ओ साठी. आता टी याच्यात आणि याच्यात कॉमन दिसतोय पहा. टी याच्यात कॉमन आहे, म्हणजे 2 आणि 9 मध्ये 2 कॉमन दिसतोय, म्हणजे टी साठी कोण असणार? 2 असणार आहे. मग राहिला ओ साठी. ओ साठी कोण? 9. आता पुढे जाऊया. टी मिळाला, यल मिळाला, ए मिळाला, राहिलेला के, म्हणजे के साठी कोण रे? बोला. के साठी 3 मिळेल. आता पहिला प्रश्न ULTRA. यू साठी 5, यल साठी 6, टी साठी 2, आर साठी 8 आणि ए साठी 1. 56 281 कुठं दिसतंय रे? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. पुढे चला. ई साठी 4, यू साठी 5, आर साठी 8 आणि ओ साठी 9. 45 89 कुठं दिसतंय? 45 89. हां, तुम्ही म्हणाल सर 45 89 कुठंच दिसत नाही, पण 4 5 8 9, 4 5 8 आणि 9 हे अंक दिसत आहेत. लक्षात ठेवा, त्या अक्षराचे क्रमांक त्याच क्रमाने येतील असं नाही, क्रम बदलू शकतो. पुढे जाऊया. टी साठी काय रे? टी साठी 2, ए साठी 1, यल यू 6 5, त्यानंतर के ए 3 आणि 1. 21 65 31, 21 65 31 आहे असं दिलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं बरोबर उत्तर असेल. चला पुढं पहा. कृष्णा या शब्दासाठी 4 सांकेतिक शब्द दिलेले आहेत. तर आता पहा, पहिला 74वा प्रश्न काय दिलाय रे? डब्ल्यू. डब्ल्यू साठी वाय, म्हणजे डब्ल्यूचा क्रमांक 23 आहे, वायचा क्रमांक 25 आहे. 23 अधिक 2 अधिक 2 झाला. इथं 11, केचा 11 असेल तर 11 आणि 2 13, म्हणजे अधिक 2 पर्याय क्रमांक 1 येईल, म्हणजे 74चा पर्याय क्रमांक 1 मिळाला मला. पुढं जाऊया. आर साठी काय आहे रे? आय आहे. आय साठी आर आहे, व्ही साठी ई आहे, ई साठी व्ही, आर साठी आय आहे. एकदम सोपं आहे. डावीकडून जो क्रमांक आहे तोच उजवीकडून असणार आहे, है की नाही? म्हणजे
आरचा डावीकडून 18वा क्रमांक असेल तर आयचा उजवीकडून 18वा क्रमांक आहे. आता के साठी कोण आहे रे? पी असणार आहे. म्हणजे के साठी पी असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक येणारा. पुढचा प्रश्न बघा, RESCUE RESCUE म्हणजे तीच अक्षरं असलेला शब्द पाहिजे, फक्त क्रम बदल. मग तीच सगळी अक्षरं असलेला शब्द फक्त कोणता आहे रे? पर्याय 2 मध्ये दिसतोय, म्हणून याचा पर्याय क्रमांक काय येणार आहे? 2 येणार आहे. पुढं चला, राजपूर आर साठी आय घेतला, ए साठी झेड घेतला, परत जे साठी क्यू घेतला. बरोबर आहे. म्हणजे आर जर डावीकडून 18वा असेल तर उजवीकडून 18वा कोण आहे? आय. डावीकडून उजवीकडून क्रमांक सारखे येणारी अक्षरं घेतली तर मग त्याच्यासाठी पर्याय क्रमांक कोणता येईल? पर्याय क्रमांक 4 येईल पहा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. जर एका सांकेतिक भाषेत रिमोट हा शब्द ROTME ओके, त्या शब्दातली सर्व अक्षरं तिथं दिलेली आहेत. म्हणजे क्रम फक्त पुढचा पाठीमागं केलेला दिसतोय. बघा काय केलं आहे रे त्यांनी? सुरुवात आर नाही, सुरुवात आर नच केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे सुरुवात पीन असेल तर सुरुवात पीनच व्हायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 कॅन्सल करून टाका. त्याच्यानंतर 2 नंबरला ई आहे, तो 2 नंबरचा ई, 2 नंबरचा ई पुढे 1 2 3 4 नंबरला जायला पाहिजे. 2 नंबरचा अक्षर 4 नंबरला किंवा मग शेवटी जायला पाहिजे. 2 नंबरचा आय 4 नंबरला कुठं दिला आहे? 1 2 3 4 इथं दिला आहे, आणि 1 2 3 4 इथं दिला आहे. तर नाही, बरं दुसऱ्या अक्षराचा विचार करू. इथं 4 नंबरला ओ आहे, तो इथं 2 नंबरला आला. इथं 4 नंबरला एन आहे, तो 2 नंबरला एन पाहिजे, हा कॅन्सल करा. 2 नंबरला एन हाही कॅन्सल करा. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढं चला, एका सांकेतिक भाषेत WED. बरं चला, डब्ल्यूचा क्रमांक 23, ईचा 5 आणि डीचा 4. पुढं विचारलं आहे F6 R18 I9. चला थोडंसं लक्ष दिलं तर लक्षात येईल. 23 आहे, इथं 26 आहे, अधिक 3 केलं, 5 आणि 3 8, 4 आणि 3 7, 6 आणि 3 9, शेवट 9 9 व्हायला पाहिजे. हे कॅन्सल, हे कॅन्सल. या दोन्हीमध्ये बघा, परत 18 आणि 3 21, 2 नंबरला 21 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. एका सांकेतिक भाषेत आरती हा शब्द 60 असा लिहितात. बरं ठीक आहे. 1 R18 T20 आणि I9. करा बरं बेरीज, काय येते पहा. 18 आणि 1 19, 19 39, 48 येते. 48 आणि 60चा संबंध लागत नाही. आपण पाठीमागून क्रमांक घेऊ. 27 वजा 1, एचा क्रमांक 26 येईल. 27 वजा 18 बोला 9. 27 वजा 20चा क्रमांक टीचा क्रमांक 20 7. 27 वजा आईचा क्रमांक 9 किती येईल रे? 18. आता यांची बेरीज करून बघा बरं. ती 7 आले 3 4 5 6. ओके, यांची बेरीज येते बघा 60. म्हणजे पाठीमागून अनुक्रमांक लिहायचे. हा 4 असेल तर मागणं क्रमांक काय येणार आहे? 27 वजा 4 किती रे? 23. ई 5 असेल तर याचा क्रमांक काय येणार आहे? 22. फी 22 असेल तर याचा क्रमांक काय येणार आहे? 5. आणि हा जर 9 असेल तर याचा क्रमांक काय येणार आहे? 18. जर तुमच्या विरुद्ध जोड्या पाठ असतील तर हे क्रमांक काढायची सुद्धा गरज नाही. डीच्या विरुद्ध कोण असतो रे? डब्ल्यूचा क्रमांक 23 लिहा. ईच्या विरुद्ध कोण असतो? फीचा क्रमांक 22 लिहा. हे डायरेक्ट लिहू शकता, ही वजाबाकी करायची सुद्धा आवश्यकता नाही. डब्ल्यूचा 23 लिहा, ईचा 22 लिहा, फीचा 5 लिहा आणि आयचा 18 लिहा आणि यांची बेरीज करा. 8 आणि 5 13, 14 15, 15 आणि 3 18. एकक स्थानी 8 यायला पाहिजे. फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये येते. वेळ जर कमी पडत असेल तर या पद्धतीने करू शकताय, काहीही अडचण येणार नाही. 1 3 4 आणि 5 आणि 1 6, 68 येते बेरीज. पुढं चला,
एका सांकेतिक भाषेत डी बरोबर 4 आहे. आता डिअर बरोबर 7, हे 4, हे 5, हे 1 आणि हा 18. बघूया बेरीज करून. 18 आणि 1 19, 19 आणि हे 5 आणि 4 9, 19 आणि 9 28. ठीक आहे, 28चा 7 केला आहे म्हणजे भागिले 4 केला. का तर एकूण अक्षरं 4 दिसत आहेत म्हणून. ठीक आहे, आता पुढं चला. 8 अधिक 15 अधिक 20 अधिक 5 अधिक 12. ठीक आहे, सिंपल बेरीज करून घ्या. 2 आणि 5 7, 7 आणि 5 12, 12 आणि 8 20, 7चे 2 3 4 5 आणि 1 6. एकूण किती अक्षर रे? 5. 60 भागिले 5 किती येतो? 12 पंचे 60 म्हणून 12. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हां, इथं पर्याय क्रमांक 1 आणि 4 सुद्धा आला असता, पण ते कधी माहिती का? आता इथं जर तुम्ही 4 न भागलं, किती ना 4 न भागलं तर 15 येणार आहे, बरोबर आहे ना? हां, पण मग इथं सुद्धा 4 न भागायला पाहिजे. मग डीचा क्रमांक 4 आहे आणि त्याला भागिले 4 केलं तर इथं किती यायला पाहिजे? 1 यायला पाहिजे, बरोबर आहे. त्याच्यामुळं तो तर्क इथं लागू होत नाही. तर आपण अक्षरांची संख्या मोजूनच भागायचं आहे. हां, मान्य. शासकीय उत्तरसूचीमध्ये त्यांनी दिलं आहे, बोर्डाच्या उत्तरसूचीमध्ये त्यांनी 1 आणि 4 दिले, परंतु तसं 4 येणार नाही. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. अतिशय जबरदस्त प्रश्न आहे. खालील प्रत्येक प्रश्नात प्रत्येक अक्षर 0 ते 9 या अंकांचे संकेत असतील तर AP गुणिले DP बरोबर BBB. तर पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय निवडा. Pची किंमत यापैकी एक असेल. आता नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी. Pची आणि इथं Bची, म्हणजे आपण पहिल्यांदा 57 आणि 59 सोडवायला घेऊया. जर Pची किंमत मी 2 ठेवली बाळांनो, तर बे दोन्ही एकक स्थानी 4 येणार आहे. आणि मग मला Bची किंमत कुठं 4 दिली का पर्यायामध्ये? नाही. म्हणून Pची किंमत कधीच 2 येऊ शकत नाही. Pची किंमत जर मी 3 घेतली तर 3 त्रिक 9. Bची किंमत 9 येऊ शकते. हां, Bची किंमत 9 दिलेली आहे म्हणजे 3 येऊ शकतं आहे. ठीक आहे, पुढं चला. जर Pची किंमत 9 घेतली मी, इथं 9 घेतलं तर 99 81 म्हणजे B 1 येणार आहे आणि B 1 नाही, पर्यायामध्ये दिलेलंच नाही म्हणजे 9 येणारच नाही. आणि जर 7 घेतला, P हा 7 घेतला तर 7 7 49 म्हणजे B 9 येणार आहे आणि तो आहे पर्यायामध्ये. म्हणजे याचा अर्थ मी Pची किंमत 3 जरी घेतली आणि 7 जरी घेतली तरी फायनली माझी Bची किंमत किती येणार आहे? 9. म्हणून Bची किंमत 9, पर्याय क्रमांक 4 हे परफेक्ट ॲन्सर आहे. एकाचं उत्तर मिळालं. बरं, आता पुढं जाऊया. थोडंसं लक्ष द्या. आता Bची किंमत 999 आहेच. 999 आलीच आपली फायनल, बरोबर आहे. आणि Pची किंमत आपल्याला चेक करावी लागेल. एक तर 3 आहे का 7 आहे, बरोबर आहे. जर आपण Pची किंमत 3 घेतली बाळांनो, थोडं लक्ष द्या. हे जर 3 घेतलं, पहिला 3 घेऊया आणि आता A कडे वळूया. Aची किंमत जर 3 घेतली तर इथं 33 येईल आणि इकडं 999 येईल, बरोबर आहे. तर 999 भागिले 33 केलं तर पूर्ण भाग जाईल का रे बाळांनो? नाही जाणार. म्हणजे Aची किंमत 3 येणार नाही. आता आपण काय करूया, Aची किंमत 4 घेऊया, 43. ठीक आहे, याला जर आपण 4 न भागलं, 43 न भागलं तर भागाकार काय येतो बघा. थोडंसं फास्ट करा, बोला. 43 दोन्ही 86, किती उरले? 15. 43 त्रिक हां 13 उरतं आहे. 43 त्रिक 129 म्हणजे पूर्ण भाग जात नाही, म्हणजे 4 सुद्धा येणार नाही. जर मी P3 घेतला तर याची किंमत 3 येणार नाही, 4 येणार नाही. जर 5 घेतला तर मग 53 भाग घालवावा लागेल आपल्याला
99ला 53 एक 53, 99 वजा 53 किती रे 46, हे 9 घेतलं तर 53 त्रिक, कारण एकक स्थानी 9 कधी येणार आहे त्रिक घेतल्यानंतर 3 त्रिक 9, 3 5 15 येतोय का नाही. बर मग अजून कितीनं घालावं लागेल भाग 13 ना बरोबर आहे 13च करावं लागेल तरच एकक स्थानी 9 येईल ना. 13 त्रिक 39, 13 5 65 आणि 3 68 मोठा होत आहे पूर्ण भाग जात नाही म्हणजे याची किंमत 5 घेऊ शकत नाही. याची किंमत जर 6 घेतली बाळांनो तर 63 न भाग जातो का बघा. हां हा क्वेश्चन तुम्ही म्हणाल सर याच्यासाठी काहीतरी शॉर्ट ट्रिक वगैरे असले काय भानगडीत पडायचं नाही. ट्राय अँड एरर तुम्ही प्रयत्न करा आणि सोडवा. हां चुका होणार आहे त्याच्यामध्ये ठीक आहे. 999 भागिले आपण किती घेतला रे 63. बोला 3 2 7 3 1 3 3 त्रिक 3 त्रिक 3 त्रिक हां हां ठीक आहे ना. हां तर मग जाईल का भाग बघा आता परत 3 7 21 7 1 7 किती उरले रे 4 नाही पूर्ण जात. याचा अर्थ काय रे याचा अर्थ काय की जर मी पीची किंमत 3 ठेवली तर याची एकही किंमत येत नाही. याचा अर्थ काय की पीची किंमतच 3 होऊ शकत नाही. म्हणजे पीची किंमत काय येणार आहे 7 येणार आहे. पीची किंमत काय येणार आहे 7. ठीक आहे फायनल झालं आपलं. पीची किंमत काय येणार 7 परफेक्ट. आता मग पीची किंमत 7 ठेवल्यानंतर एची किंमत किती घ्यायची. मग जर ए परत चेक करायला लागायचं कारण एवढा वेळ द्यायचा आहे तर 3 1 2 3 4 प्रश्नांसाठी वेळ देतो आपण. 4 मार्क मिळणार आहेत टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे तर जर आपण ए 3 घेतो 199 भागिले 37 केलं भाग जाईल का बघा. 37 दोन्ही 37 एक 37 37 दोन्ही 74 37 त्रिक 3 7 21 हाच्याले 2 3 त्रिक 9 10 11 ठीक आहे. म्हणजे 2चा भाग जाईल म्हणजे 99 वजा 74 केलं तर काय येणार आहे 25 येणार. म्हणजे 2 5 9 2 5 9. आता एकक स्थानी हा एकक स्थानी 9 येण्यासाठी इथं 37ला कितीनं गुणावं लागेल रे 7नं गुणावं लागेल. 7 7 49 एकक स्थानी 9 येण्यासाठी आहे की नाही. 7 7 49 4 7 21 आणि 4 25 जे 2 5 9 येतो का येतो. म्हणजे कितीचा भाग जाईल रे 7चा. पूर्ण भाग गेला का गेला. आणि इथं 7 आला आहे म्हणजे पीची किंमत 7 एकदम करेक्ट आहे. आणि डीची किंमत काय येणार बाळांनो 2. म्हणजे एची किंमत काय येणार आहे 3. फायनल उत्तर असणार आहे आपलं. म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या आल्या 37 आणि 27. मग इथं 37 अधिक 27 37 आणि 27 यांची बेरीज करा. 7 आणि 7 14 हातचाला 1 3 आणि 3 6 64. पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. समजला हा प्रश्न पक्का. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा एक शब्द दिला आहे आणि त्याच्यासाठी सांकेतिक भाषा दिली. चला ओळखूया आपण. नॅशनल यनचा यम 1 न कमी झाला AZ TG IR ओके छान. म्हणजे डावीकडचा आणि उजवीकडचा क्रमांकाचा विचार केला आहे. तसं एसाठी Z यायला पाहिजे जे पर्याय क्रमांक 3 येतो. यनसाठी यम दिलं T साठी G दिलं एकदम करेक्ट. पुढं चला F 6 आहे आणि H 8 आहे. हे 12 आहे N 14 आहे A 1 आहे C 3 आहे G 7 आहे I 9 आहे. काय झालं रे अधिक 2. प्रत्येक अक्षर 2 न वाढलेलं आहे. म्हणजे 1 जर असेल तर इथं 3 न सुरुवात व्हायला पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं परफेक्ट उत्तर असेल. सॉरी 1 आहे.
पुढं आता याच्यामध्ये काय केलं रे, सल्यूट ASULET म्हणजे तेच अक्षरं दिलेत, फक्त मागचं पुढचं मागं केलेलं आहे. तर अँथेम तीच अक्षरं असलेला शब्द कुठं आहे, इथं आहे, पर्याय क्रमांक 2 येणार आहे. पुढं चला, टी साठी यू इथं 20 आहे, टीचा क्रमांक 20, यूचा 21, ए आणि इथं ए. त्याच्यानंतर जी 7 आहे आणि आय 9 आहे. परत ओ 15 आहे, इथं ओ 15च आहे. आर 18 आहे, आर 18 आहे. आर 18 आहे, तर इथं 21 आहे. ठीक, आणि ए शेवटचा 5 आहे असं आहे. म्हणजे एकाड एक अक्षर जसंच्या तसं ठेवलेलं आहे. सुरुवातीला 20 अधिक 1 21, ए अधिक 1 बी इथं झाला. एन आहे असं ठेवला, त्यानंतर टी आणि व्ही मध्ये 2चा फरक आहे, बरोबर आहे. तर 7 आणि 9 मध्ये 2चा फरक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक कोणता रे, बोला. पर्याय क्रमांक 4. सगळं चेक करा, तेच येईल उत्तर. पुढं चला, एका सांकेतिक भाषेत मनीष हा शब्द HDILNK असा लिहितात. बरं ठीक आहे. थोडंसं व्यवस्थित बघा काय केलं त्यांनी. 13 1 14 9 19 8 8 4 9 12 14 आणि 11. 13चा 8 केला रे, बोला. वजा 5 केला, परत अधिक 3 केला, 1चा 4 झाला. परत 14चा 9 म्हटल्यानंतर वजा 5, परत 9चा 12 म्हणजे अधिक 3, परत 19चा 14 वजा 5 आणि 8चा 11 अधिक 3. सिंपल आहे. वजा 5 अधिक 3 वजा 5 अधिक 3. आता इथं पहा, H 8 आहे, ए 1 आहे, R 18, S 19, H 8 आणि U 21. चला, सुरुवातीला वजा 5 8 वजा 5 3 आणि सुरुवातीला C येणार. पहिला तिसरा कॅन्सल, हे 2 येतील. आता या दोघांमध्ये बघा, 2 नंबरला D आहे, 2 नंबरला D आहे. 2 नंबरचं चेकच करत बसायचं नाही, वेळच घालवायचं नाही, डायरेक्ट 3 नंबरकडे जायचं. वजा 5 होणार, 18 वजा 5 किती रे, 13, म्हणजे यम येणार 3 नंबरला. हा कॅन्सल करून टाका, पर्याय क्रमांक 4 हे बरोबर उत्तर असेल. चला पुढं, जर एका सांकेतिक भाषेत विंडो हा शब्द DLWMRD असा लिहितात, तर त्याच सांकेतिक भाषेत सिरियल हा शब्द कसा लिहाल. चला लक्ष द्या, W साठी D लिहिला, शेवट पण W साठी D लिहिला, म्हणजे W आणि Dचं रिलेशन काय आपण शिकलोय. डावीकडून जो क्रमांक तोच उजवीकडून क्रमांक, सुरुवात शेवट. यसचा विरुद्ध कोण येणार आहे रे, H येणार आहे, आणि Lचा क्रमांक असलेला मागून O असणार आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. ठीक आहे. बरं, आता हा W पाठीमागं पकडलाय का, हा W हे करेक्ट सांगता येणार नाही. आपण एक काम करूया, पुढे जाऊया. हा O आहे, मागून 2 नंबरला, पुढून 2 नंबर, पाठीमागून 2 नंबर A, तर पुढून 2 नंबर Z पाहिजे आपल्याला, पुढून 2 नंबर Z. OH वाले हे 2 आहेत, आणि पुढून 2 नंबरला हा पण आहे OH वाला, पुढून 2 नंबरला Z. हा पुढून 2 नंबरला Z येत नाही, सॉरी, मगाशी मी 2 नंबर पर्याय म्हटलो, चुकीचं आहे. आता या दोघांचा विचार करूया. आता पुढं चला, पुढून 3 नंबरला N आहे, तर पाठीमागून 3 नंबरला M आहे, N आणि M विरुद्ध जोडी. पुढून 3 नंबरला R आहे, म्हणजे पाठीमागून 3 नंबरला I पाहिजे मला, मागून 3 नंबर I फक्त पर्याय क्रमांक 3 मध्ये. पर्याय क्रमांक 4 चुकीचं आहे. ठीक आहे, पुढं चला. एका सांकेतिक भाषेत अरविंद हा शब्द 48 असा लिहिला, तर सांकेतिक भाषेत अशरफ. A 1 आहे, R 18 आहे, फी 22 आहे,
आय 9 आहे, एन 14 आहे आणि डी 4 आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या. 4 आणि 4 8, 8 2 16 आणि 1 17, 18 19, 19 आणि 20 आणि 8 28. हाचे 2 3 4 5 आणि 6, बेरीज तर 68 येते बाबा. बेरीज 68 येते. 68चा 48 करायचं आहे. काय करावं लागेल रे? तर या अंकांचा गुणाकार 6 8 48. वा, छान प्रश्न आहे पहा. एचा क्रमांक 1, एचचा क्रमांक 19, एच 8, आर 18, ए 1 आणि एफ 6. 6 आणि 1 7, 7 आणि 8 15, 15 आणि 8 23, 23 आणि 10 33, 3 1 4 आणि 1 5. या दोघांचा जर गुणाकार केला तर 5 त्रिक 15 अनुक्रमांकांचा हे जे उत्तर येत आहे त्यातील अंकांचा गुणाकार 15 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1. चला पुढं. सारथी या शब्दासाठी 4 सांकेतिक शब्द दिलेत, बघूया. 51वा यम. आता ई 5 आहे, इथं 9 झाला म्हणजे अधिक 4 केला. यनसाठी यम आहे, परत टी 20 आहे, 124 आहे म्हणजे परत अधिक 4 केला. परत एसाठी झेड घेतला, विरुद्ध जोडी घेतली आणि यल 12 आहे, पी 16 आहे म्हणजे परत अधिक 4 घेतला. एक विरुद्ध जोडी घ्यायची, अधिक 4 करायचं. सुरुवातीला काय केलं त्यांनी? विरुद्ध जोडी घेतली. एससाठी विरुद्ध कोण आहे रे? एच आहे म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे फिक्स येणार आहे. पुढं जाऊया. ए अधिक 4 5 येणार आहे. आरसाठी आहे, परत टी अधिक म्हणजे टीचा 20 आणि एक्सचा 24 अधिक 4 येईल म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता पुढं चला. 52मध्ये बघा, सेम हीच अक्षरं या शब्दामध्ये दिलेली आहेत. सॉरी, तसा नाही तर्क लागत, पण सेम तीच अक्षरं या शब्दामध्ये दिलेली आहेत. हा तर्क मात्र लागतो. सुरुवातीचं अक्षर सुरुवातीलाच घेतलं, परत 2 नंबरचं अक्षर शेवट नेलं, 2 नंबरचं अक्षर इथं शेवटी नेलं. त्यानंतर 3 नंबरचा एच 2 नंबरला आणला, 3 नंबरचा आर 2 नंबरला आणला म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं बरोबर उत्तर असेल. पुढं चला. 13 आणि इथं 19 आहे, तर 13 आणि 19मध्ये अधिक 6 केला. त्याच्यानंतर 5 आणि 10मध्ये अधिक 5 केला. त्यानंतर इथं डी 4 आहे, एच 8 आहे, अधिक 4 केला. आय 9 आहे, यल 12 आहे, अधिक 3 केला. यू 21 आहे, डब्ल्यू 23 आहे, अधिक 2 केला. आणि यम आणि एनमध्ये अधिक 1 केला. अधिक 6 पासून सुरुवात झाली. 19 आणि 6 किती रे? 25. पर्याय क्रमांक 1 हे आपले बरोबर उत्तर आहे. पुढं ए अधिक 5 म्हणजे 2 नंबरला 6 येणार आहे, बरोबर आहे. तिथून पुढं बरोबर येईल. पुढं चला. एला सी झाला म्हणजे अधिक 2 केला. बीचा 5 झाला, अधिक 3 म्हणजे अधिक 2. 19 आणि 2 21. 21ला कोण आहे? यू म्हणजे पर्याय क्रमांक 2. बाकी पुढचं लॉजिक चेक करा, बरोबर येईल.